राष्ट्रीय अध्यक्ष आप विनायक कोहरा सर इथे उपस्थित झाल्यात। मी त्यांना विनंती करतो की आपल्या या पालघरचे त्यांनी जन जंगल जमिनीसाठी लढे उभारला असे जेठ्या गांगड आपले क्रांतीवीर यांच्या प्रतिमेचं पूजन करायचं आहे। आदिवासी एकता परिषद राष्ट्रीय अध्यक्ष आप विनायक कोहरा सर जे दादरा नगर हवेलीहून इथे उपस्थित झाल्यात त्यांना मानाचा जोहार। आदिवासी राघोजी बांगरे करे पुकार, राघोजी बांगरे करे पुकार। त्यानंतर मी विनंती करतो आप प्रसादाचा पराड्याना की आपण आपले आराध्य दैवत धरती आबा बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेचं पूजन करायचं आहे। बिरसा मुंडा करे पुकार, बिरसा मुंडा करे पुकार। त्यानंतर मी विनंती करतो लोकनेते आपण बघतायत माजी आमदार विलास राजेश पाटील साहेब जे इथे उपस्थित झाल्यात। मी त्यांना विनंती करतो की आपण टंट्या मामा यांच्या आपण बघतायत आपले पालघरचे कार्यसम्राट लोकनेते आमदार राजेंद्र गावित साहेब इथे उपस्थित झाल्यात त्यांना मानाचा जोहार। मी विनंती करतो गावित साहेबांना की आपण आपले क्रांतीवीर वीरांगना झलकारीबाई यांच्या प्रतिमेचं पूजन करायचं आहे आणि आमदार राजेंद्र गावित साहेबांच्या माध्यमातून इथे मात्र त्यांना मानवंदना दिली जाते। अमर रहे बिरसा मुंडा, अमर रहे, अमर रहे, अमर रहे बिरसा मुंडा, अमर रहे। तर सर्व सहभागी संघटनेच्या त्यानंतर आपण बघताय आपले लाडके खासदार राजेंद्र गावित साहेबांना मी विनंती करतो लाडके आमदार नक्कीच राजेंद्र गावित साहेब इथे उपस्थित आहेत त्यांना मी विनंती करतो की आपण नारळ फोडायचं। नक्कीच ते खासदार सुद्धा माझे होऊन गेल्यात आणि आता सध्याचे आमदार आहेत असे लोकनेते राजेंद्र गावित साहेब इथे उपस्थित आहेत आणि त्यांच्या माध्यमातून इथे सर्व आपले जे क्रांतीवीर आहेत त्यांच्या त्यानंतर मी विनंती करतो माझे आमदार साहेब बोईसर विधानसभा पाटील साहेब यांना विनंती करतो की आपण नारळ फोडायचा। राजेश पाटील साहेब इथे उपस्थित आहेत आणि त्यांच्या माध्यमातून क्रांतीवीरांना इथे मात्र नारळ फोडला जातो। त्यानंतर मी विनंती करतो आदिवासी एकता परिषद ज्येष्ठ कार्यकर्ते बाळकृष्ण काका धोडी यांना ते आपण नारळ फोडायचा। सर्व सहभागी संघटनेच्या पदाधिकारी यांना विनंती आहे पुन्हा एकदा विनंती करतो की आपण स्टेजवरती यायचं आहे। मी विनंती करतो पुन्हा एकदा विनायक कोहरा सरांना की आपण नारळ फोडायचं आहे। विनायक कोहरा सर जे दादरा नगर हवेलीहून इथे आल्यात आदिवासी एकता परिषद राष्ट्रीय अध्यक्ष आहेत आणि त्यांच्या माध्यमातून इथे मात्र आपल्या क्रांतीवीरांना अभिवादन केलं जाते नारळ फोडला जातो। अमर रहे